सर्वांना नमस्कार. जय नारायण. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 6 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका नियमितपणे आणि अखंडितपणे प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज चिदानंद उपनिषद याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबाराव म्हणाले की गेल्या काही कांडांमध्ये आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एखाद्या सिद्ध पुरुषाच्या जवळ बसून उपनिषद म्हणजे एखाद्या सिद्ध पुरुषाच्या चरणावर बसून ज्ञान प्राप्ती जर करायची असेल तर त्याची स्तुती केली पाहिजे, त्याचा सत्कार करावा. म्हणून पहिल्या कांडामध्ये आपण गुरुस्तुती केली आणि मानस पूजा या पद्धतीने गुरुपूजन केले. पारंपरिक वैदिक पद्धतीप्रमाणे आपण हळूहळू अष्टांग देवी चिकित्सा या सिद्ध आणि चिदानंद संवाद संवाद समजून घेत आहोत. तृतीय कांडामध्ये आपण मंत्र मुद्रा तृतीय कांडामध्ये आपण मंत्र मुद्रा स्वर याविषयी संक्षिप्तपणे सूत्रांच्या स्वरूपात काही माहिती घेतली. चतुर्थ कांडामध्ये सिद्ध पुढच्या देवी चिकित्सेबद्दल काय सांगतात हे बघू असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. सिद्ध अवधूत वाच चतुर्थ दैवी चिकित्सा तंत्र संगीतोपचार विद्यते संगीत प्रभावे रुग्ण प्राप्तते मनशांती. म्हणजे चौथी जी चिकित्सा आहे त्याला संगीतोपचार तंत्र असं म्हटलं गेलं आहे. संगीताच्या प्रभावाने एखाद्या रुग्णाला जर अस्वस्थ असलेल्या माणसाला मनशांती मिळते. यातील महत्वाचे काय आहे तर मन एवं मनुष्याणाम मनोव्याधी कारणम. एखाद्या मनुष्याला जर मनोव्याधी असेल तर त्याला कारण मन आहे. आणि गीत संगीत गायन जे एखादे गीत किंवा व्यवस्थित संगीत किंवा गायन याने मनोव्याधी कमी होते असे ग्रंथकारांनी सांगितले आहे. त्यांनी पुढे असे सांगितले आहे की गीत वाद्य नृत्य संगीताचं गायन वादन नृत्य आविर्भाव क्रियते रसभावम या तिन्हीला ग्रंथकारांनी संगीत असे म्हटले आहे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा इथे उल्लेख आदरणीय बाबा महाराजांनी केला. पुढे सिद्ध सांगतात की रसभाव अभिव्यक्ती क्रियेत मन प्रभावम क्रियते रसम भिन्न मनोभाव दर्शकम. संगीताच्या कार्यक्रमात ते ऐकून मनावर प्रभाव होतो. हा जो मनावर प्रभाव होतो तो मनोजैविक पद्धतीने कसा परिणाम करतो शारीरिक क्रिया असे याला म्हटले. हे संगीत त्याच्या शरीरात विशिष्ट स्त्राव निर्माण करतो. वैज्ञानिक भाषेत आपण याला इमोशनल सिक्रिशन असे म्हणू शकतो. एखाद्या पद्धतीने जर करुण रस गायन केलं तर करुण रस निर्माण होतो. याला काही लोक बायोकेमिकल सिक्रिशन असं म्हणतात. या ठिकाणी चिदानंद विचारतात हे जे रस आहेत याला आपल्या शास्त्राने नवरस असे म्हटले आहे. ते या गायन किंवा संगीतातून अभिव्यक्त होतात. की नवरसांची अभिव्यक्ती नेमकी काय आहे आणि या अभिव्यक्तीत संगीतोपचार या पद्धतीने कसा उपचारक आहे यावर सिद्ध असे बाबा महाराजांनी विचारल्यावर यावर सिद्ध असे म्हणतात की संगीत विषयक जे काही ग्रंथ आहेत त्यात करुण रस शृंगार रस अशा अनेक रसांची माहिती आहे. अशा रसांची निर्मिती विशिष्ट गीत आणि संगीताने होत असते. हे एक शास्त्र आहे. जर का ते एखाद्या कालोचित रागामध्ये म्हटले असेल तर त्याचा विशेष प्रभाव असतो असे या ग्रंथकारांनी सांगितले आहे. हे जे राग आहेत त्यात सकाळचा वेगळा आहे, दुपारचा वेगळा आहे, माध्यान्ह संध्याकाळ उत्तरात्र आणि पहाट त्याचे वेगवेगळे राग आहेत. तसेच विशिष्ट ऋतूतले राग देखील वेगवेगळे आहेत व ते त्या त्या काळात म्हटले तर त्याचा विशेष प्रभाव मनावर होतो. विशेष रसोत्पत्ती होते. पुन्हा चिदानंद विचार म्हणतात की मी असं ऐकलं आहे की एखाद्या अक्षराचा आणि स्वराचा व भावाचा देखील काहीतरी संबंध असतो. अनेक ग्रंथकारांनी पण याचे वर्णन केले आहे. यावर सिद्ध पुढे असे म्हणतात की योगशास्त्रात जे ग्रंथ आहेत त्यात षटचक्रांचे वर्णन केले. मूलाधार जे चक्र आहे ते 4 पाकळ्यांचे कमल आहे. व श स स ही अक्षरे त्या ठिकाणी दर्शवली जातात. आदरणीय बाबांनी इथे षटचक्रांचे वर्णन करणारा शंकराचार्यांच्या श्लोकाविषयी माहिती दिली. भ्रुकुटी स्थानी आज्ञाचक्र असते. अशा प्रकारे षटचक्रांमध्ये आपल्या 52 मातृका त्या सर्व चक्रांच्या ठिकाणी आहेत. पुढे सिद्ध सांगतात जसे या चक्रांमध्ये अक्षरे आहेत
तसेच या चक्रांमध्ये स्वर आहे. ते म्हणजे सारे गम पधनी सा, याला गात्रवीणा असे म्हटले आहे. त्याला षडज म्हणतात. म्हणजे 6 ठिकाणी जर हा स्वर लागला, हे स्वर माणसांच्या मेरुदंडामध्ये त्याची निर्मिती होते. व्याधी या शरीराशी व चक्रांशी संबंधित आहे. म्हणून विशिष्ट प्रकारचे स्वर, ध्वनी या कारणामुळे मानसिक अस्वस्थता देखील होते. सायकोसोमॅटिक डिसीजेस तयार होतात. जर त्याला उपचारक स्वर ध्वनीचा उपयोग केला, तर ही व्याधी निश्चितपणे कमी होते. त्याचं शमन होतं. हे उपचारक शब्द म्हणजे मंत्र, प्रार्थना वगैरे आहे. आपल्याला उपचारक करुणा द्विपदी आहे, घोरात कष्टा स्तोत्र आहे, आचार्य बाबा म्हणाले. त्या गायनाच्या रागांचा शरीरावर परिणाम होतो. असे अनेक राग आहेत जे उपचारक आहेत, असे ग्रंथात वर्णन आहे. अशा विशिष्ट विशिष्ट रागांचे गायन स्वरूपाने जर ऐकले, तर त्याच्या प्रभावाने मनोव्याधीतून मुक्तता होते. सिद्ध असे म्हणतात, संगीतोपचार, दैवी चिकित्सा संक्षिप्तपणे आपण इथे बघितली. ती प्रत्यक्ष उपयोग करून प्रार्थना करतात, त्यांना त्यांचा लाभ होतो. मी स्वतः असे स्वर राग ऐकले आहे. त्याच्या प्रभावाने व्याधीचा कसा नाश होतो हे पाहिले. म्हणून या पद्धतीने संगीतोपचार केला किंवा अनुभवला, तर त्याचा निश्चितपणे व्याधीमुक्तीसाठी लाभ होतो. अशा व्याधींसाठी आसुरी चिकित्सा किंवा मानवी चिकित्सा उपयोगी नाही. तर अशी अशी दैवी चिकित्सा उपचारक आणि परिणामकारक आहे. आपल्या पारंपरिक कर्त्यांनी याला विशेष महत्त्व दिले आहे. आदरणीय महाराज म्हणाले, ही दैवी चिकित्सा जेव्हा त्रिपदी परिवाराचे लोक करुणा त्रिपदी म्हणतात, दिगंबराचा जप करतात, घोरात कष्टात म्हणतात, सत्संग गायत्री म्हणतात, त्याचा त्यांना निश्चितपणे लाभ होतो. पाश्चात्य लोकांना सुद्धा ही प्रेयर हिलिंग म्हणून मान्य आहे, असे सांगून आदरणीय बाळाने आपल्या सुंदर अशा प्रबोधनाला स्वल्पविराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. आनंदमानंदकर प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगींद्रमिद्यं भवरोगवैद्यं श्रीगुरुनित्यमहं स्मरामि. गेल्या 4 कांडांमध्ये आपण या 4 चिकित्सा मंत्र, मुद्रा, स्वर आणि संगीत अशा आपण पाहिल्या. त्यानंतर मग चिदानंदांना पुन्हा उत्सुकता आहे, त्याचं सिद्ध पुढे काय सांगतात, ते सिद्धांनाही माहिती आहे. पण पुढे सिद्धांनी या पंचम कांडाला सुरुवात करताना सिद्धांनी जेव्हा सांगायला सुरुवात केली, तेव्हा ते असं म्हणतात, चतुर्विध दैवी चिकित्सा संक्षेपेण इदम कथितम पंचम चिकित्सा तीर्थोपचार कथयामी शृणु आत्मज. म्हणजे चतुर्विध म्हणजे 4 प्रकारच्या चिकित्सा या अतिशय संक्षिप्तपणे तुला आता सांगितल्या. आता ही 5वी जी चिकित्सा आहे, ही 5वी चिकित्सा म्हणजे तीर्थोपचार चिकित्सा. ही आता तुला सांगतो. या ठिकाणी त्यांनी आपला हा जो शिष्य भावाने विचारायला सिद्धाला जो आलेला आहे चिदानंद, याला त्यांनी एक विशेषण वापरलं. ते म्हणजे काय? आत्मज. माझा आत्मीय आहे तू, किंबहुना जणू काही तू माझा आत्मज आहे. मला या आत्मज शब्दाविषयी मुद्दाम या ठिकाणी असं सांगायचं आहे की आपल्या शास्त्रात मुलगा जो असतो त्याला उपनिषदकारांनी किंवा वेदकारांनी आत्मज म्हटलेलं आहे. त्याला सूत्र आहे, आत्मो वै पुत्रा. आजच्या काळात म्हटलं मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याला आत्मजच म्हटलं. जणू की हा माझा आत्माच आहे. आत्मो वै पुत्रा, आत्मो वै पुत्री.
तसं एखादा जो गुरु असेल, त्या गुरुला जर एखादा शिष्य असेल, जो त्याला जवळचा वाटत असेल, त्याच्याशी जेव्हा तो अशा पद्धतीने मनमोकळेपणे बोलत असेल, तर या ठिकाणी एक पुन्हा वाक्य असं आहे, "आत्मो वै शिष्याः." हा शिष्य सुद्धा गुरुचा एक प्रकारे आत्माच असतो. हा शिष्य स्त्री आहे का पुरुष यात काही फरक नाही. पण तो आत्मो वै शिष्याः. म्हणून या ठिकाणी या सिद्धांनी चिदानंदाला आत्मज असं म्हटलं. पण त्यांनी असं म्हटलं, "पंचम चिकित्सा तीर्थोपचार कथयामि शृणु आत्मज." पुढे ते सांगतात, "तीर्थ शब्देन विविध अर्थ भावार्थेन दृश्यते. प्रथमं पूजा अभिषेकांते तीर्थजल वर्णितम." तीर्थ शब्दाने वेगवेगळे अर्थ होतात. तीर्थ या शब्दाचे ते भावाप्रमाणे ते अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने बघितले जातात. तर एक त्यातला पहिला अर्थ काय आहे? पहिला अर्थ पूजा अभिषेकांते तीर्थजल वर्णितम. ते जे अभिषेकानंतरचं देवाला स्नान घातल्यानंतर जे तीर्थ असतं त्याला तीर्थ आपण म्हणतो. मग हे कुठलं तीर्थ आहे? हे तज्जलम मंत्रोपचारित अथवा तुलसी बिल्वादी आमंत्रक विद्यते. तीर्थजलम यथावत ग्रहणं कृत्वा उदरव्याधी नश्यते. हे तीर्थोपचारातला हा पहिला भाग आहे. म्हणजे मग ते जल म्हणजे अभिषेकांते, जर अभिषेक केला, रुद्र केला, घोडात कष्टात म्हटलं, अथर्वशीर्ष केलं, ते तीर्थ आहे. ते मंत्रभारित आहे. पण काही वेळा नुसती देवाला स्नान घातलं आणि तुळशी आहे. जेव्हा तुळशी वाढलेल्या असतील आणि त्याला केलं, तर ते तुळशी मिश्रित जल जर असेल किंवा शिवाचं बिल्वपत्र, लोकं बेल वाहतात आणि पाणी टाकतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणतो. किंवा विष्णूला तुळशी वाहतात. ते सुद्धा जे आहे ते आमंत्रक आहे. त्याला काही सूक्त वगैरे म्हटलं नाही तरी सुद्धा त्याला तीर्थच म्हणतात. हे जर एखाद्याने श्रद्धापूर्वक ग्रहण केलं, तर त्याला शास्त्राने एक श्लोक असा म्हटलाय, काय आहे तर त्यांनी उदरव्याधी नश्यते. जे पोटाचे विकार त्यांनी व्याधी असतात त्या कमी होतात किंवा नष्ट होतात. म्हणून आपल्याकडे एक पद्धत आहे, की तीर्थजल जेव्हा आपण घेतो, तेव्हा एक श्लोक असा म्हणतात तीर्थ जल ग्रहण करण्याचा, की तो श्लोक असा आहे, की त्याला आपण म्हणतो अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम ही विष्णू पादोदकम तीर्थम किंवा श्री दत्तात्रेय पादोदकम तीर्थम किंवा श्री सद्गुरु पादोदकम तीर्थम जठरे धारम्याम. काय अर्थ आहे? कशाकरता आम्ही तीर्थ घेतलं? अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशकम. अकाली मृत्यू येऊ नये आणि विशिष्ट काही व्याधी असतील त्याचा विनाश व्हावा. बहुतेक व्याधी या उदरव्याधीपासून सुरुवात होतात. म्हणून आपण तीर्थ औषधासारखं जर उदरव्याधी घेतलं, त्यांनी अकाली मृत्यू येणार नाही, अशी हे लोककार म्हणतात ज्यांनी केला. म्हणून ते म्हणतात की हे मी जठरात धारण करतो आहे तीर्थ. म्हणून आता इथे त्यांनी सांगितलं की अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशकम श्री विष्णू पादोदकम तीर्थम जठरे धारम्यामहम. त्या पद्धतीने हे जे तीर्थजल आहे याला विशेषण दिले गेलं आहे. पुढे ते म्हणतात, द्वितीय तीर्थ देवालय मंदिरम गंगा तट प्रयागादि क्षेत्रम
तत्र सर्वत्र मनोभावे जग भ्रमंती स्वभावेन आनंदम प्राप्तवंती. दुसरं तीर्थ कुठलं आहे? एखादं मंदिर आहे, देवालय आहे, मग गंगा तट आहे, कुणी हरिद्वारला गेले, कुणी नर्मदा किनारी गेले, कुणी आणखीन पंढरपूरला गेले, भीमावर्जा संगम तिथे गेले, गाणगापूरला गेले, काही लोक प्रयाग संगमाला गेले. तर द्वितीय तीर्थ देवालय मंदिरम गंगा तट प्रयाग आदी क्षेत्रम. आणि अशा ठिकाणी जे लोक श्रद्धेने जातात, तत्र सर्वत्र मनोभावे यग भ्रमंती. जे लोक अशा ठिकाणी मनपूर्वक श्रद्धापूर्वक जे लोक तिथे जातात, यात्रा करतात. भ्रमंती हा शब्द कोणा करतात? जे लोक नर्मदा प्रदक्षिणा करतात, ते भ्रमण करतात. काही लोक गंगेची कावड यात्रा सध्या चालू आहे, काही लोक कावड घेऊन जातात. काही लोक या पद्धतीने श्रावण मासात विशेष ठिकाणी तीर्थक्षेत्रात जातात, अमावस्येला स्नान करतात. हे जे सगळे तीर्थ आहे, या ठिकाणी काय होतं? स्वभावेन आनंद प्राप्तवनी. यांना एक प्रकारचा आनंद मिळतो. कुठला आनंद? प्रसाद येतो, प्रसन्नता. त्यांना प्रसन्नता वाटतो, त्यांना आनंद वाटतो. हा आनंद कुठला आहे? हा काही सांगता येत नाही. समाधान वाटतं. आम्ही केलं काय? ती तीर्थयात्रा केली, हा जो आनंद आहे, ते हे दुसरं तीर्थ आहे. तर तिसरं तीर्थ कुठलं आहे? तृतीय तीर्थ आत्मतीर्थ विद्यते. या आत्मतीर्थ स्थित्यंती अंतरे स आत्मानंद लभ्यते. तिसरं तीर्थ कुठलं आहे? तर याला आत्मतीर्थ म्हटलं आहे. आणि जो माणूस यह आत्मतीर्थ स्थित्यंती अंतरे, जो माणूस स्वतःच्या अंतरात्म्यात किंवा अंतरात म्हणजे हृदयात या आत्मतीर्थात स्थिर होतो, तर आत्मानंद लभ्यते. त्याला आत्म्या आनंद मिळतो. आणि हे तीर्थ जर मिळवायचं असेल, तर त्यांना काय करायला लागतं? न लागे सायस जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. कुठल्याही तीर्थाटन त्याला करायची गरज वाटत नाही. त्याला दुसऱ्या कुठल्या काही गोष्टीची पूजा अभिषेक वगैरे करायची गरज वाटत नाही. त्याला यज्ञयागादी कर्मकांडाविषयी सुद्धा त्याला बंधन नसतं. का? तो आत्मतीर्थावरती तो सतत रममाण होतो. त्यामुळे त्याला एक प्रकारचा जो तीर्थाचा लाभ होतो, त्याला आत्मानंद म्हटलं आहे. आणि हा आत्मतीर्थाचं प्रमाण काय आहे? याला प्रमाण गीतेने असं म्हटलंय, गीतेत भगवंतानी म्हटलंय, त्याच्याकरता काय करावं? शनै शनै रूप रमेत बुद्ध्या धृती ग्रहितया आत्मसंस्थ मनः कृत्वा न किंचिदपि चिंतये. म्हणजे आत्मानंदात जर एखाद्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, आणि स्वतःच्या मम हृदयस्थ तीर्थम या ठिकाणी सद्गुरूंची चरण पावलं आहे. मम हृदयस्थ सद्गुरू सान्निध्यम जर मला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर ते जे तीर्थ आहे, त्या आत्मतीर्थावरती जर मला पोचायचं असेल, तर काय करायला पाहिजे? शनै शनै रूप रमेत, हळूहळू धीरे धीरे ते जे स्वस्वरूप असेल स्वतःच्या अंतरामधलं, त्याच्या ठिकाणी ते स्वरूप असेल, त्या ठिकाणी मन कसं जास्तीत जास्त टिकून राहील याच्याकरता प्रयत्न करायचा. मन त्या ठिकाणी रमलं पाहिजे, मनाला त्या ठिकाणी विश्रांती वाटली पाहिजे. इकडे तिकडे मन भटकलं तर त्या ठिकाणी ते मन आलं पाहिजे. म्हणून गीताकारांनी म्हटलं, शनै शनै रूप रमेल. असं बुद्ध्या धृती गृहीत या, म्हणजे बुद्धी ही बलपूर्वक मनामध्ये विकल्प न येता बलपूर्वक, धृती म्हणजे धारणा शक्ती, ही एकवटून त्या ठिकाणी बुद्धी, मनबुद्धी
आणि धारणशक्ती या तिन्ही त्या ठिकाणी एकवटल्या पाहिजे, हृदयस्थ ठिकाणी. आणि मग काय करायचं, आत्मसंस्थ मन कृत्वा. मग जे मन आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी जर तुमचं संस्थापित झालं, आत्मसंस्थ मन कृत्वा, त्या आत्मतीर्थाच्या ठिकाणी, त्या आत्मतीर्था ठिकाणी जो गुरु आहे, ज्याची चरण पादुका आहेत, जो हृदयस्थ सद्गुरू आहे, किंवा ईश्वरस्तरभूतानां हृदय देशाची इष्टती. तसा तो ईश्वर आहे. तो ईश्वर आणि सद्गुरू एकच आहे. कारण तोच ईश्वर, तोच गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. तो परब्रह्म हा कुठे आहे, तर हृदयातच आहे. तर एक पद आपण जुनं ऐकलं असेल, काही लोकांच्या स्मरणात असेल, की कुठे शोधिशी रामेश्वर तू, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला. कसा राहिला, हृदयातून उपाशी. हे सगळ्यातून शोधाशोध केली, पण स्वतःच्या हृदयात पाहिलं का ईश्वर. ब्रह्मानंद रूप जिन जाण्या, आत्मस्वरूप ज्याला मिळालं, काश में जाय मरे न मरे, नारायण जिनके है हृदय में, ते कछु कर्म करे न करे. ते प्रत्यक्ष नारायण त्यांच्या हृदयात आहे. त्यांनी फार कर्मकांड नाही जरी केलं, बरोबर केलं का चूक केलं, केलं की नाही केलं, हे ब्रह्मानंद स्वामी म्हणतात, त्यांनी काही फरक पडत नाही. हे उत्तम पद म्हटलं. नारायण जिनके हृदय में, ते कछु कर्म करे न करे, नाव मिली जिसको जल अंदर, बाहू से नीर तरे न तरे. अरे हा भावसागर आहे, ज्याला प्रत्येकाला पोहून जायचं आहे, पण ज्याला नाव मिळाली आहे सद्गुरू प्रत्यक्ष, मग म्हणून ते म्हणतात ही सद्गुरू रूपी नौकी ज्याला मिळाली आहे, म्हणून नाव मिली जिसको जल अंदर, बाहू से नीर तरे न तरे. सूरज को प्रकाश भयो जल, दीपक ज्योती जले न जले. अहो जेव्हा सूर्याचा प्रकाश झाला, मग चिमणी आणि दिव्या आणि कंदील पाहिजे कशाला, सूर्यप्रकाश आहे. म्हणून जर का हृदयस्थ आणि आत्मामध्ये प्रत्यक्ष सद्गुरूचा जर उदय झाला, तर त्याचा जर प्रकाश झाला, तर मग अन्य प्रकाशाची गरज कशाला. म्हणून सूरज को प्रकाश भयो जल, दीपक ज्योत जले न जले, नारायण जिन कहे हृदय में, ते कछु कर्म करे न करे. पुढे त्यांनी असं म्हटलं, पारस मणेर हे जिन घर में, त्याच्या घरात पारसमणी आहे, त्याला सद्गुरु स्वरूपी पारसमणी ज्याला मिळाला आहे. पारस मणी रहे जिन घर में, ते धन संच करे न करे. म्हणजे पारसमणी मिळाल त्यांनी काय धन संच करायचा, स्पर्श केलं की सोनं. इतकी जर का त्याच्या घरात सुबत्ता असेल, त्याने बाह्य कशा. म्हणून नारायण जिन के हृदय में, ते कछु कर्म करे न करे. म्हणून शेवटी त्यांनी म्हटलं, ब्रह्मानंद रूप जिल जाण्या, त्यांनी घातल्या ब्रह्मानंद जे स्वरूप आहे गुरु, त्याला ब्रह्मानंद रूप जिल जाण्या, काश जाय मरे न मरे. ते काशीला गेले काय नाही गेले काय, त्यांना मुक्ती ही मिळणारच आहे. कारण त्यांनी स्वतःचा अंतस्थ जो ब्रह्मानंद आहे त्याची त्यांना ओळख पडली आहे. कुठला, तर नारायण जिनके हे हृदय में, ते कछु कर्म करे. त्या ठिकाणी जे त्यांनी ब्रह्मानंद म्हटलं, ते सद्गुरु जे आहे, ब्रह्मानंदम परम सुखदम, त्या सद्गुरूंना या ठिकाणी सिद्ध सांगतात, या आत्मतीर्थ चित्यंती. जो एखादा शिष्य अशा पद्धतीने
त्या सद्गुरूच्या स्वरूपात आत्मस्थ सद्गुरूच्या सन्निध राहतो तर आत्मानंद लभ्यते. त्याला ब्रह्मानंद, चिदानंद, ज्ञानंद जे काही नावं द्यायची त्या आनंदाची कुठलीही नावं द्या, पण या ठिकाणी त्यांनी म्हटलं आत्मानंद लभ्यते. त्याला आत्मानंद प्राप्त होतो. म्हणून त्यांनी असं म्हटलं की आत्मसंस्थ मन कृत्वा न किंचिदपि चिंतेत. म्हणून ह्या ठिकाणी जर त्याला एखादी त्याची उपासना सुरू झाली तर हे केव्हा होईल, हे शेवटलं सूत्र आहे. हे केव्हा होईल त्याच्याकरता न किंचित अपि चिंतयेत. त्याच्याकरता त्यांनी चिंता करू नये. केव्हा होईल? आणि हे असं नाही की गोळी खाल्ली की ताबडतोब त्याचा काही परिणाम झाला, इंजेक्शन लावलं की बरं वाटलं, असं नाही आहे. ही उपासना मार्ग आहे. या उपासना मार्गामध्ये तुम्हाला तो आत्मानंद केव्हा मिळेल त्याची वेळ असेल की ज्या ज्या पद्धती यादृश्य भावना यश सिद्धिर्भवे तादृशी. ज्या ज्या पद्धतीने त्याची भावना कळता आणि त्याचा जसं त्याची उपासना वाढेल तसा तसा त्याला लाभ होतो. हे त्यांनी आणखीन सांगितलं, आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपु आत्मना आत्मसंस्थ मनोभूत्वा नित्यानंदी भवती मानवा. हो, माणसाचा जो आत्मा असतो तो त्याचा शत्रूही होतो, तो त्याचा आत्मा त्याचा बंधूही आहे. म्हणजे काही वेळा तुम्हाला त्रास देणारं सुद्धा कोण असेल तर तुमचं मनच आहे. तुम्हाला त्रास देणारं कोण आहे? तुमची बुद्धी आहे. तुम्हाला त्रास देणारं कोण आहे? तुमच्या ठिकाणी त्रास किंवा व्याधी निर्माण करणारं कोण आहे? तुमच्या ठिकाणची चित्तवृत्ती आहे. मग चले चित्त चले प्राण. यतो यतो निश्चरती मनात ततो ततो प्राणो निश्चरती. यतो यतो प्राणो निश्चरती ततो ततो निश्चरती मना. चित्त चलबिचल झालं, मन चलबिल झालं, बुद्धी इकडे भ्रमित झाली तर काय होतं? मनोव्याधी तयार होते. म्हणजे हा जो आत्मा आहे हाच आत्मवै प्राणा. हा जणू काही प्राण आणि मनाच्या पद्धतीने तुमचा खेळ करतो. पण तोच आत्मा आणि प्राण जो आहे किंवा आत्मवै प्राण आणि मन आत्मेव रात्मनो बंधू अगदी एखाद्या भावासारखा तुमच्या मागे उभा राहतो जर तुम्ही योग्य मार्गाने वाटचाल करत असाल. म्हणून तेव्हा तुम्ही या आत्मानंदाच्या मार्गावरची जर एखाद्याने वाटचाल करायला सुरुवात केली आणि त्यांनी जर संकल्प केला की नाही आता मी आत्मसंस्थ अशा पद्धतीने मला व्हायचं आहे तर आत्मसंस्थम संस्थ मनोभूत्वा नित्यानंदो भवती मानव. मग तो जो माणूस असो तो नित्य आनंदीच राहतो. म्हणून त्याला नित्यानंद शब्द या ठिकाणी वापरला. नेहमी आनंदात असतो. पण आपण जेव्हा गुरूंना असं म्हणतो की आनंद मानंद कर प्रसन्नम. आपले गुरु ते केव्हाही आनंदीच असतात पण ते आनंद करी असतात. म्हणजे ते आनंद निर्माणी करतात आणि केव्हाही कोणी गेलं तर त्यांच्या जवळ गेले की त्यांना प्रसन्नतेचा अनुभव येतो. म्हणून गुरूंना म्हटलंय काय आहे ते नित्यानंदी आहे. म्हणून ते आहे आनंद मानंद कर प्रसन्नम. म्हणून का तर आत्मसंस्थ मनोभूत्वा नित्यानंदी भवती मानव. तो माणूस आत्मसंस्थ असेल तर त्याला नित्यानंद तो स्वतः होतो. त्यामुळे त्याच्या जवळ येणारे असतात ते आनंदी होतात. आता इथे आपण तीर्थ म्हटलं, या तीर्थाच्या बरोबर आणखीन महत्वाची गोष्ट कुठली आहे? तर भस्म औषधी चूर्णम अंगरागम लेपनम एत सर्व भस्मंच भैषज भस्म विद्यते. हे काय आहे? ही आता त्यानंतरचा दुसरा उपचार आहे. तीर्थ आणि भस्म. भस्म काय आहे? तर भस्म औषधी चूर्णम अंगरागम लेपनम. एखाद्याचं औषधी जर असेल त्याचं पावडर आपण ज्याला चूर्ण म्हणतो त्यालाही भस्मच म्हटलंय आयुर्वेदामध्ये. आणि आपण जेव्हा अंगाला जेव्हा भस्म लावतो विभूती अंगाला जेव्हा भस्म लागतो त्याला अंगराग असं म्हटलंय काही लोकांनी. चंदन चूर्ण असेल
लेप लावतात तर त्याला अंगराग म्हटलाय. का तर शृंगारित करण्याकरता. साधू लोक असतील दिगंबर ते भस्म लावतात. का तर त्याला अंगरागात म्हटलं. अंग यांनी सुशोभित केलं, लेपन केलं त्याला अंगाला, भस्म विलोपित विलेपन केलं. पण ते भस्म असो, यज्ञाचं भस्म किंवा चिताभस्म शंकराचं असतं किंवा चंदनाचं भस्म असेल किंवा अन्य कुठले भस्म असतील औषधी, एतत् सर्व भस्मंच भैषज भस्म विद्यते. हे सगळीच भस्म औषधीकारक आहे. पण हे सगळं भस्म आहेत, याच्यात एक भस्म विशेष आहे. कुठलं? एतत् सर्व भस्ममध्ये यज्ञ भस्म विशिष्यते. गोमय गोमूत्र गोघृत कर्पूर खंड यथोचितम वनौषधी समिदा हरिद्रादि द्रव्यम भस्मीभूत करोति यः स प्राप्यते भस्म भैषजम. हे यज्ञाचं भस्म या सगळ्या भस्मामध्ये विशेष आहे. का विशेष आहे? तर याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या औषधी आहे. कुठल्या औषधी आहे? या ठिकाणी सिद्धांनी वर्णन केलं की गोमूत्र, गोमय, गोघृत आणि कर्पूरखंड यथोचित. कापूर, ज्याला आपण म्हणतो कापूर, कर्पूरखंड म्हणजे मोठा कापूर. त्याच्याबरोबर वनौषधी समिधा, विशिष्ट प्रकारच्या वनौषधी समिधा आहेत. त्याच्यामध्ये मुख्य समिधा आणखीन आहे. तर हरिद्रादी द्रव्यम, हरिद्र आहे. काही लोक तुळशी टाकतात त्याच्यामध्ये, काही बिल्वाचा होम करतात, काही आणखीन त्याच्यात असतात. त्याच्यामध्ये त्याला म्हणतात की मधू आहे, म्हणजे ज्याला ज्येष्ठीमध्ये यष्टी मधू असं म्हटलंय, त्याच्या समिधा असतात. काही वेळा त्याचा परिणाम वेगळा असतो. तुळशी असती कांड, त्याचा परिणाम वेगळा असतो. पण हे सगळे औषधी आहे. तर या समिधा आहे आणि हे भस्म भैषजम भवेत, म्हणजे भस्मीभूत हे यज्ञ पद्धतीने जेव्हा केलं, भस्मीभूत करोती य तर प्राप्यते भस्म भैषजम, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने भैषज भस्म, औषधी भस्म त्याला मिळतं. एखादा माणूस करतो तेव्हा पुढे भस्म भैषजम भवेत औषधीं भक्षम वा अंगरागम उपचारकम भस्मचूर्णम षष्ठम दैवी उपचार विद्यते. म्हणजे अशा प्रकारचं जे भस्म भैषज आहे, हे जर एखाद्याने घेतलं, भक्षण केलं, तर त्याही पद्धतीने औषध म्हणून तो घेतो. किंवा अंगराग म्हणजे अंगाला लावलं, त्यांनी कपाळाला लावलं, शरीरात लावलं, तरी सुद्धा त्याला अंगराग म्हणतात. वरून लेपन केलं तर तरी सुद्धा ते उपचारक भस्मचूर्ण जे आहे त्याला 6वा म्हणजे षष्ठ दैवी उपचार विद्यते. अशा प्रकारचा हा 6वा दैवी उपचार आहे. या त्रिपदी परिवार भस्माचं तर विशेष महात्म्य आहे. काय महात्म्य आहे? जे यज्ञाचं भस्म असतं, कारण आपल्याकडे प्रत्येकाला एवढं माहिती आहे की नानावारांकडे आपण गेलो की आपल्याला विभूती मिळते. त्याला विभूती का म्हणतात? की जे साधं भस्म असेल यज्ञाचं भस्म, त्याला असं म्हटलंय विशेष हस्तस्पर्श श्री गुरु. गुरुचरित्रकारांनी म्हटलंय, त्या भस्माचा अध्याय आहे. विशेष हस्तस्पर्श. त्या साध्या भस्माला जर श्री गुरूंच्या हाताचा स्पर्श झाला तर त्याची काय होते? त्याला विभूती होते. ही विभूती लोक म्हणतात एखाद्या औषधासारखं काम करतो. म्हणून ती विभूती हे खऱ्या अर्थाने भेषज भस्म आहे तर म्हणायचं. हे काय आहे? हा एक प्रकारचा दैवी उपचार आहे. म्हणून आपल्याकडे जेव्हा असं म्हणतात की आपण अभिषेकाचं तीर्थ घेतो, पूजेमध्ये आपण अंगारा लावतो, किंवा हे पारंपरिक पद्धतीने म्हटलं तर हे दैवी उपचारच आहे. त्यानंतर औषधी वनस्पती धूमम सप्तमम चिकित्सा कथयती बहवा गंधादि धूम्रपानम धूमौषधी दृश्यंती.
आता साधी चिकित्सा कुठली आहे? तर औषधी अशा प्रकारचं जे वनस्पती असतात, त्याचा धूर याला सप्तम चिकित्सा म्हटली. त्याला म्हटलंय धूम्र चिकित्सा, धूम चिकित्सा. तर याच्यामध्ये काय आहे? बहवा गंधादी धूम्रपानम धूमौषधी दृश्यती. खूप वेगवेगळ्या प्रकारचे धूमपान चिकित्सेचे असे धूर ज्याला म्हणतात, बहवा असे खूप प्रकारचे दिसतात, असे सिद्ध म्हणतात. आजकाल कोणी म्हटलं, की आम्हाला हे धूर वगैरे आम्ही कुठे घेतो? आपण जर म्हटलं, एखादी ज्याला सर्दी होती, तर त्याला आपण काय म्हणतो, की त्याला ते आपण वास घ्या. कुठला वास घ्यायचा? त्याला इंग्लिश असतं त्याला म्हणतात युकॅलिप्टस. ते काय आहे? निलगिरी. पूर्वी निलगिरीचं तेल होतं, ते लोकं लावायचे. मग हळूहळू ती कांडी आली. मग काय करतात? इनहेलिंग. मग डॉक्टरांनी आपल्याला कांडी दिली, विक्सची कांडी. तर विक्सची कांडी घेतली माणसाने म्हणजे काय होतं, त्यातनी वाफेच्या स्वरूपात तो धूम आला. वाफ काय? धूम आलं. पण तो गंध आहे एक वेगळ्या प्रकारचा. कोणी काय म्हटलं, अहो हे काय आहे? हे धूम आहे एक प्रकारचा. धूर न म्हटलं, बाष्प म्हटलं, पण गंध आहे. हा घेतला तर आम्ही काय म्हटलं, सर्दी करता आम्ही विक्सची कांडी घेतली. पूर्वी लोक म्हणजे घरात डास वगैरे खूप झालं, तर काय करायचं, धुराची गाडी असायची. DDTचा धूर. पुढे लोकांना कळलं, अहो या धुराने जास्त अपाय होतो. मग डास कमी करायला काय करायचं, घरामध्ये कासव छाप वगैरे असं काहीतरी लावा. काही दिवसांकडे हा जो धूर आहे, त्याने काय होतं, ते मच्छर, डास वगैरे असतील ते दूर पळतात. मग त्यांनी लोकांना लक्षात आलं, की डास वगैरे दूर होतात. काही लोकांना स्वतः अस्थमाचा त्रास असेल, त्यांना त्रास व्हायला लागला. या अशा प्रकारच्या ज्या पाश्चात्य असतात, त्यांनी त्रास होतो. काही लोकांनी असं म्हटलं, की नाही, नाही तुम्हाला असं असतं, एस्थोफेन, एस्थोलिन अशा पद्धतीने लिक्विडिन असं तुम्हाला काय इन्हेलिंग करावं लागेल. धूर घ्यावा लागतो, डॉक्टरांनी सांगितलंय. पण आपल्याकडे भेषज ज्या चिकित्सा आहे, त्या धूमपान आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा जो औषधी धूम आहे, जो यज्ञीय धूम आहे, विशिष्ट औषधाचा. तो जर घेतला, तर तो औषधीकारक आयुर्वेदाने सांगितला आहे. आपल्याकडे यज्ञाचा जो धूर आहे, तो उत्तम आहे. लोक म्हणतात, आम्ही जेव्हा धन्वंतरी याग करतो, पण त्याचा जे धूर असतो, त्या धुराने जळजळ होत नाही. पण काय होतं, त्या धुराने आसपासचे डास, कीटाणू बारीक सूक्ष्म असतात, त्यांची संख्या कमी होते, ते जातात. म्हणजे हा वास्तुशुद्धीकारक असतो. जसा वास्तुशुद्धीकर असतो, तसा हा माणसात सुद्धा उपचारक आहे. म्हणून आयुर्वेदामध्ये धूमपान चिकित्सा या नावाची एक चिकित्सा आहे. त्याला दैवी चिकित्सा असं म्हटलेलं आहे. म्हणून दैवी का? तर सामान्य माणसं सुद्धा देवपूजा करताना लावतात. अहो म्हटलं काय लावलं? उदबत्ती लावली आहे, धूप लावला. काय केलं? धूप लावला, उदबत्ती लावली म्हणजे सुगंधित केलं वातावरण. त्याचा मनात परिणाम होतो. चांगली उदबत्ती लावली प्रसन्नता वाटते, सुगंधित धूप लावला, तर गुकुळाचा एक वेगळा त्याचा प्रभाव असतो. कोलोपीड नावाचं गुगळापासून फार पूर्वी एक औषध तयार झालं. तर त्याच्यापासून काय झालं, तर हार्ट पेशंटला त्याचा लाभ होतो, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि त्याचं तसं केमिकल त्यात असतं. असो, आयुर्वेदाने याला ही 7वी ही धूमपान असं त्याला म्हटलंय. आणि मग त्यांनी काय म्हटलंय, ये यथाविधी धूम्रपानं तंत्रविधी उपयोजती, तर सुलभतंत्रेण शरीरस्थ व्यसन व्याधी मुक्त भवती. हे धूमतंत्र, धूमपान चिकित्सेने काय होतं, माणसाच्या शरीराच्या ठिकाणी जे श्वसन व्याधी असतात, विशिष्ट ज्याला ब्रीदिंग प्रॉब्लेम म्हणतात, ज्याला श्वासोश्वासाचं काही व्याधी काही असतील, तर त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. साधे आहे. आपण विक्सची जेव्हा कांडी वापरतो, तेव्हा सर्दी आपली होते.
का तर सर्दीमुळे श्वास घ्यायला त्रास होतो. कांडी घेतली तर आम्हाला असं वाटतं की आमचं शुद्ध कफ पातळ झालं. पण या पद्धतीने आयुर्वेदामध्ये आणि विशेषतः कर्मकांडात सुद्धा अशा प्रकारचं आहे. त्याला धूमपान चिकित्सा अशी 7वं विशिष्ट पद्धतीने वैषज्य चिकित्सा म्हटलेलं आहे. एतत् जलतीर्थ, तीर्थक्षेत्र, आत्मतीर्थ त्रिविधम तथा भस्मरागम धूमम धूम्रोषधी मया कथितम. या पद्धतीने सिद्धांनी सांगितलं की आता पण याप्रमाणे जलतीर्थ, तीर्थक्षेत्र, आत्मतीर्थ 3 प्रकारचे, ही 3 प्रकारची तीर्थ, नंतर भस्म आणि भस्मराग, होम आणि धूम्रौषधी या पद्धतीने मी तुला वर्णन केलं. अशा पद्धतीने या तीर्थ, भस्म आणि धूम या त्रय औषधी ये उपचारक अभ्यास येती स लभते इष्टवांछित भेषज चिकित्सा तंत्र पद्धती. एखादा जर का त्याला विशिष्ट पद्धतीने भेषज चिकित्सा अशी जर का एखाद्या व्यक्तीला शिकायची असेल, अभ्यास करायचा असेल, तर हे तीर्थ, भस्म आणि होम तंत्र जे विशिष्ट आपल्या वैदिक साहित्यात सांगितलं आहे, यज्ञतंत्रात सांगितलं आहे, आयुर्वेद तंत्रात सांगितलं आहे, त्याचा त्यांनी अभ्यास करावं. त्याला विशिष्ट पद्धतीने या भेषज चिकित्सेची माहिती मिळते. पुढे यावत सप्तविध दैवी चिकित्सा उपचार संक्षेपेण कथितम मया. आणि या पद्धतीने संक्षिप्त अशा 7 प्रकारच्या ज्या दैवी चिकित्सा मी तुला सांगितल्या असे सिद्ध सांगतात. अभ्यासेन प्रयोगेन कृत्वा यशलाभ उपचार सिद्धी प्राप्ते त्वया. तू जर का अभ्यासपूर्वक आणि प्रयोगात्मक पद्धतीने जर तू या पद्धतीचा अभ्यास केला तर तुला एक प्रकारची उपचार सिद्धी सुद्धा तुला प्राप्त होऊ शकते. दैवी उपचार कसा करावा याची एक उपचार सिद्धी म्हणतात. ते असं म्हणतात की याच्यामध्ये विशेष काय आहे. मंत्रे, तीर्थ, तीर्थक्षेत्रे भस्मादी भैषजम तथा यादृश्ये क्रियते भावना सिद्धिर्भवती तरादृशी. तर एखाद्या माणसाने मंत्रोपचार चिकित्सा केली, तीर्थोपचार चिकित्सा केली, तर तीर्थक्षेत्रावर गेला की भस्मादी वगैरे अशी जर का त्याने औषधं अशी जर त्यांनी घेतलं तर त्याची जशी भावना असेल त्या पद्धतीने त्याला यश मिळतं. तर हे ॲलोपॅथीचे डॉक्टर सुद्धा काही वेळा कबूल करतात आणि आयुर्वेदात हे वेदाचं वाक्य ते प्रमाणच आहे. पण माणसाची त्या त्या ठिकाणी तशी श्रद्धा असते. आपली श्रद्धा आपल्या तीर्थक्षेत्रावर असते, अन्य धर्मियांची त्यांच्याच तीर्थक्षेत्रावर असते. त्यांच्या पद्धतीवर त्यांची श्रद्धा असते. आपली श्रद्धा आपल्या पद्धतीवर असते. किंवा त्या त्या पद्धतीवरती प्रत्येकाची श्रद्धा असली त्याला त्याचा लाभ होतो. सर्व दैवी चिकित्सा अथर्वण वेदानुसारम जब प्रायोजिते अभ्यासपूर्वकम सब प्राप्यते तंत्र सिद्धी. या ज्या आतापर्यंत तुला ज्या चिकित्सा सांगितल्या देवी या कशा आहे, या अथर्व वेदानुसारी आहे. अथर्व वेदाचं जे एक भाष्य आहे, अथर्व वेदामध्ये या अष्टांग दैवी चिकित्सेचं वर्णन केलेलं आहे. आणि अथर्ववेदाने मूळ या चिकित्सा समोर आणल्या त्या काळात त्याचा उपवेद त्याला आयुर्वेदाने आणखीन त्यात भर घातली आणि नंतरची जे तंत्र आहे त्या तंत्राने पुढे हळूहळू कर्मकांड आणि वैद्यकशास्त्र, वैशेषशास्त्र या सगळ्यांनी हा पुढे आणला. तर मुळामध्ये ही सगळी जी तंत्र आहे हे अथर्व वेदानुसार सिद्ध म्हणे मी तुला सांगतो आहे. जो या पद्धतीने
ध्यासपूर्वक असायचा योजना करेल, जब प्रायोजित अभ्यास जो याचा व्यवस्थित अभ्यास करून याचा उपाय करेल, स्वप्राप्तते तंत्रसिद्धी, त्याला हे भैषज चिकित्सा तंत्र त्याला साध्य होईल असं म्हणून या ठिकाणी पंचमकांडाची सिद्धांनी समाप्ती केली. आणि आता आपण पुढच्या कांडामध्ये या सिद्ध आणि चिदानंद संवादामध्ये सिद्ध पुढे काय सांगतात ते आपण आता पुढच्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत इत्यवलम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.